नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण वसंत हृदय चैत्र या पाठाची जी माहिती आहे, जो अभ्यास आहे, तो आपण यापूर्वी PPTच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आज आपण या वसंत हृदय चैत्र या पाठाच्या स्वाध्यायाकडे आपण जाणार आहोत. स्वाध्यायाचं महत्त्व वारंवार तुम्हाला मी अधोरेखित केलेलं आहे. पाठावर आधारित असणारा जो स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय परिपूर्ण असणं, लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे अभ्यासाच्या दृष्टीने. स्वाध्याय लिहित असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे, त्या अशा आहेत की स्वाध्याय लिहित असताना आपल्याला पाठावरती आधारित तो असल्यामुळे पाठाचा जो काही मध्यवर्ती हेतू आहे, तो हेतू या स्वाध्यायातून स्पष्ट होत असतो आणि आपल्यापर्यंत तो पाठ पोहोचण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं साधन म्हणजे स्वाध्याय आहे. चला तर आपण सर्वप्रथम पाठ्यपुस्तकावर आधारित ज्या काही कृती आहेत, त्यातील जी पहिली कृती दिलेली आहेत ती अशी आहेत: पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा. आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा झाडांच्या संदर्भात आपण PPTच्या माध्यमातून त्या झाडांची वर्णनं पाहिलेली आहेत आणि म्हणूनच त्या झाडांची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांवर आधारित अशा प्रकारची पहिली कृती किंवा स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे. त्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये आहे निळसर फुलांचे तुरे आणि याचं उत्तर आहे कडुनिंब. आ विभागामध्ये गुलाबी रंगाची कोवळी पालवी कोणत्या झाडाला येते? त्याचं नाव आहे पिंपळ. ई गुलाबी गेंद, या झाडाचं वैशिष्ट्य काय, तर कोणतं झाड आहे, तर ही आहे मधुमालती. ई कडवट उग्रवास असणारं झाड करंज. दुरंगी फुले ही घाणेरी. आपण 2 रंग पाहिले होते आणि त्या दुरंगी असणारी फुलं म्हणजे ती घाणेरी आहे. 3 पाकळ्यांचे फूल म्हणजेच नारळ आणि पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे या वैशिष्ट्याचं असणाऱ्या झाडाचं नाव आहे फणस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेगळेपण लक्षात घेऊन त्या वृक्षांचं ही कृती तयार केलेली आहे. आपल्याला हे फक्त प्रत्येक झाडाबद्दलचं एक वैशिष्ट्य दिसतं आहे, परंतु या पाठावर आधारित जर एखादा परिच्छेद घेऊन जर आपण स्वाध्याय तयार केला, तर यातला काही भाग आपल्याला त्या ठिकाणी त्या परिच्छेदातील जे आकलन कृती जी आहे, त्या आकलन कृतीच्या साठी यातला काही भाग हा विचारला जाईल हे निश्चित आहेत. आणि म्हणूनच तुम्ही मात्र या ठिकाणी, कारण इथे गोंधळ होऊ शकतो, ती काही जी झाडांची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये नीट अभ्यास करून ठेवा आणि लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला सहजपणे त्या वैशिष्ट्यांवर आधारित नक्कीच आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल आणि अचूकता आणता येईल. आणि या अचूकतेसाठी आपलं वाचन आणि पाठाचं लेखन हे आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, आपण आत्ता या दुसऱ्या स्लाईडकडे जाऊया. या स्लाईडचं शीर्षक आहे, खरं कृती क्रमांक 2 आहेत पाठ्यपुस्तकाप्रमाणे, की खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणि संकल्पना म्हणण्याऐवजी या ठिकाणी ते विधान दिलेलं आहे. ते विधान असं आहे: चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे. आता वसंत ऋतूचं आगमन होतं आहे आणि त्या वसंत ऋतूमध्ये बाकी चैत्र वैशाख असणारे जे काही महिने आहेत, यामध्ये चैत्र हा एक खरा वसंतात्मा आहे
आणि मधुमास आहे. याचं स्पष्टीकरण पाहत आपल्याला या ठिकाणी तो अर्थ किंवा त्याचं स्पष्टीकरण आपल्याला इथे पाहावयाचं आहे. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या आपल्या 3 महिन्यांचं वसंत ऋतूचं निसर्गावरती वर्चस्व असतं. हा ऋतू निसर्गामध्ये तसं पाहिलं तर सौंदर्याची उधळण करतो. निसर्गात अनेक विलक्षण बदल घडवून आणतो. मात्र चैत्र हा जो महिना आहे, हा महिना वसंत ऋतूत आपल्या सौंदर्याची जणू काही परिसीमाच गाठतो. आपल्या हिरव्यागार पल्लवानी, रंगीबेरंगी फुलांच्या बरोबरचं फळांचं सौंदर्याचं आणि या सौंदर्याचं याच काळात रसाळ फळं मधुर रसाने ओसंडून वाहताना आपल्याला दिसून येतात. निसर्गातील कलाकार ज्याचा उल्लेख जो पक्षी आहे, हा पक्षी एक एक काडी जोडून आपली घरटी बांधतात. नुसतं बांधतच नाहीत तर ती घरटी सजवतात. निसर्गाचं हे आगळं वेगळं रूप आपल्या डोळ्यांचं पारणं फिटवतो. असा हा सजीवसृष्टीला चैतन्याने भरणारा, वसंत ऋतूत प्राण फुंकणारा हा महिना जणू त्या ऋतूचा आत्माच मानला जातो. आणि म्हणूनच या ऋतूला चैत्र हा खरा वसंतात्मा म्हणजेच मधुमास आहे असं म्हटलं जातं. आता तुम्हाला वाटेल की हा जो अर्थ आहे, हा अर्थाचा आपल्याला काय उपयोग आहे? नक्कीच हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकेल. तर त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा या पाठावर आधारित परिच्छेद दिला जातो, त्या परिच्छेदाच्या वेळी आपल्याला जे काही स्वमत आहेत, ते स्वमतासाठी आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे स्पष्टीकरणासाठी जर अ, याच अर्थाचा जेव्हा परिच्छेद दिला गेला, तर असा जो काही चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहेत, असं जे काही आहे त्या ठिकाणी ती जी गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला अचूकपणे मांडता यावी यासाठी आपल्याला हा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. अचानक तुम्ही जाऊन त्या ठिकाणी परीक्षेमध्ये तो अर्थ लिहू शकत नाहीत. तो अर्थ किंवा संकल्पना जी आहेत त्यांची तयारी आधीच करून ठेवायला हवी, तरच ते अचूकपणे त्या ठिकाणी लिहिता येऊ शकेल, बिनचूक लिहिता येऊ शकेल, अन्यथा लिहिता येणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला या गोष्टींकडे आणि याला स्वमताला आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 3 मार्क्स या स्वमताला असल्यामुळे अत्यंत योग्य, अचूक, बिनचूक आणि खाडाखोड न करता अत्यंत शुद्ध स्वरूपात व्याकरणाचे सर्व नियम पाळून जर आपण ते उत्तर लिहिलं, तर आपल्याला 3 पैकी 3 मार्क्स सहज मिळू शकतील आणि ते मिळावेत अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडून अपेक्षित आहे. चला तर मित्रांनो, आपण आता एका तुमच्या वसंत हृदय चैत्र या पाठातील स्वाध्यायाकडे आपण चाललेलो आहोत आणि कृती क्रमांक 2 यामधील दुसरा जो प्रश्न आहे, काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. त्याच्याच खाली मी दुसरं एक विधान असं लिहिलेलं आहे की चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. हा जो प्रश्न आहे, सत्यता पटवून द्या, हा आपल्याला स्वमतामध्ये आहेत. आणि दोन्ही ठिकाणांचे वेगळे प्रश्न जरी असले तरी त्याचं उत्तर एक आहे हे तुमच्या लक्षात यावं
यासाठी दोन्ही प्रश्न अधिक दिलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करा तो प्रश्न आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जो काही स्वमत आहे तो स्वमतातला प्रश्न आहे आणि या दोघांचं उत्तर मात्र नक्कीच एक आहे असं आपल्याला दिसून येईल. काय आहे उत्तर? चला तर पाहूया. चैत्र महिन्यात वसंताच्या आगमनामुळे निसर्गात सहज सुंदर बदल होऊ लागतात. नाविन्यपूर्ण रूपात निसर्ग आपल्यासमोर उभा राहतो. निसर्गाची मांडण्याचा प्रयत्न निसर्ग सहजच करत असतो. निसर्गाची चित्रलिपी जितकी समजावून घेता येईल तेवढा आपणास अत्यानंद होत जाईल. निसर्गरूपी लिपीत पक्षी आणि त्यांची घरटी यांना विशेष महत्त्वाचं स्थान आहे. चैत्र महिन्यात पक्ष्यांनाही नवनिर्मितीचे जणू वेध लागत असतात असंही दिसतं. त्याची पूर्वतयारी म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटी सजवण्याची कामं वेगाने सुरू असतात. आपली नजर मात्र घरट्यांच्या सौंदर्यावरती खिळली जाते. घरट्यांचे सौंदर्य पाहताना आपले मन तेथे क्षणभर घुटमळते. काय कारागिरी असेल, ती विस्मयाकारक असणारी जी कारागिरी पाहून आपण तिथे थोडा वेळ घुटमळतो. स्थिरावते आपलं मन आणि त्याचा काही काळ थांबून आपण आस्वाद सुद्धा आपलं मन घेत असतं. त्यामुळे अखंड चालणाऱ्या या चित्रलिपीतील भाषेतील विरामचिन्हांसारखा हा जो प्रवास आहे, थोडं थांबतो, त्यानंतर घुटमळतो, स्थिरावतो. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जसं भाषेतील एखादं वाक्य दिलं जावं आणि त्या वाक्यांच्या नंतर काही चिन्हांचा त्या ठिकाणी विचार असावा. त्या चिन्हांच्या असणाऱ्या विचारांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की विरामचिन्हांसारखं कुठे कुठे थांबावं लागतं. मग स्वल्पविराम असतात, अर्धविराम असतात, पूर्णविराम असतात. तसं या ठिकाणी त्या घरट्यांच्या भोवती आपण थांबतो आणि म्हणून त्याला जो निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य थबकून पाहायला भाग पडतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मात्र या ठिकाणी असं वाटतं आहे की दुर्गा भागवत मात्र या ठिकाणी म्हणतायत की हा निसर्ग आपल्याला कुठेतरी विरामचिन्हांसारखा ही जी आपण निसर्गाची असणारी चित्रलिपी जी आहे ती वाचत असताना आपण क्षणभर तिथे थांबत असतो. जणू काही आपल्याला कुठे कुठे थांबावं, काय पाहावं, काय पाहू नये या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी यातून केलेला दिसून येतो आणि तो या ठिकाणी यशस्वी झालेला आहे असं आपल्याला दिसून येईल. त्याचं कारण असं आहे की निसर्ग आणि आपण मानव यांचं जे परस्परांचं असणारं जे काही परस्परावलंबन जे आहेत ते फार महत्त्वाचं आहे. या दोघांच्या असणाऱ्या ज्या आंतरक्रिया आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. जेवढ्या आपण निसर्गाच्या सानिध्यात राहणार तेवढं मानवी जीवन अत्यंत सुखी समाधानी होईल, यात काय वावगं नाहीत. आणि म्हणून आपण निसर्गाकडे चला अशी निसर्ग जणू काय आपल्याला साथ घालतो आहे आणि त्या साथेला आपण प्रतिसाद देणं हे आपलं काम आहे आणि या आपल्या कामासाठीच या गोष्टी फार महत्त्वाच्या असल्यामुळे आपल्याला या ठिकाणचं जे काही वर्णन आलं ते अत्यंत आपल्या मनाला जो मनस्वी आवडणारं अशा प्रकारचं वर्णन. चला तर मित्र, या पुढील स्लाईडकडे जाऊया. खरं जर पाहिलेत तुम्ही तर योग्य जोड्या जुळवा या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आहेत परिच्छेदावर आधारित असणाऱ्या आकलन कृतीवर आधारित असणारी जी कृती आहे त्या कृतीचं इथे समर्थन केलेलं आहे. तर क्रमांक 4ची जी कृती आहे, खालील तक्ता पूर्ण करा, शब्द आणि त्याचे अर्थ, ही जी कृती आहे ही कृती ही व्याकरण विभागातली कृती आहे. सर्वप्रथम योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट. खरं जर मी सरळ या स्लाईडमध्ये तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत, परंतु खरं जर पाठ्यपुस्तकात अ गट काय आहे तर
लांबलचक देठ, अर्धवर्तुळ पांढरी टोपी, भुरभुरणारे जावळ ह्या अ गटात आहेत. मात्र ब गटामध्ये अ आहेत माडाच्या लोंब्या, आ आहेत कैऱ्यांचे गोळे आणि ई आहेत करंजाची कळी. मग आपण हे सगळं अ आणि ब गट लक्षात घेऊन आपण त्याची उत्तरं तुमच्या माहितीसाठी त्याची उत्तरच सोबतीला दिलेली आहेत. ती अशी की लांबलचक देठ असणारे कैऱ्यांचे गोळे असतात. आपण त्या चित्रामध्ये पाहिलेले आहेत. अर्धवर्तुळ पांढरी टोपी असणारी करंजाची कळी असते आणि भुरभुरणारे जावळ म्हणजे माडाच्या लोंब्या असतात. हे जे सगळे त्या झाडांचं असणारं चित्रवर्णन जे आहे ते चित्रवर्णनाचं थोडंसं दृढीकरण व्हावं या दृष्टीने या ठिकाणी काही तो स्वाध्याय दिलेला आहे. चौथ्या स्वाध्यायामध्ये आपल्याला असं दिसून येतं की खालील तक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तकात तुमच्या एक तक्ता दिलेला आहे आणि शब्द आणि अर्थ असं म्हटलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा निष्पर्ण हा जो शब्द दिलेला आहे त्यामध्ये पानं निघून गेलेला हा तुम्हाला एक उदाहरणादाखल असं कसं सोडवावं, ती कृती कशी सोडवावी याचं एक प्रातिनिधिक उदाहरण तिथे दिलेलं आहे. ते आहेत निष्पर्ण म्हणजे पाने निघून गेलेला. त्यानंतर आहे निर्गंध म्हणजे गंध नसलेला. त्यानंतर आहे निर्वात म्हणजे वात नसलेला. निगर्वी म्हणजे गर्व नसलेला आणि निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसलेला. असे काही शब्द साधारणपणे एक दिलेले आहेत आणि बाकीचे जे साधारणपणे 4 शब्द जे आहेत ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि ते इथे तुमच्या समोर मी पूर्ण तक्ता करून दिलेला आहे. या ठिकाणी कुठे आपल्याला समासामध्ये याचा जो काही हे निष्पर्ण, निर्गंध, निर्वात, निस्वार्थी हे जे काही शब्द आहेत हे व्याकरणामध्ये आपल्याला समासामधील या शब्दांचा उल्लेख येणार आहेत आणि मग हा समास कोणता तो ओळखा आणि त्याचं नाव लिहा. हा जो हे जे सगळे आहेत निष्पर्ण वगैरे सगळे हे सगळे आपल्याला असं दिसून येतात की हे सामासिक शब्द आहेत आणि त्या समासावरतीच आधारित आपण काही गोष्टी नक्की करायला हव्यात, म्हणजे जेणेकरून हळूहळू आपल्याला त्या समासाचा सुद्धा अभ्यास नक्की होऊ शकेल आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलायला हवीत असं दिसून येतं, जेणेकरून तो अभ्यास सुद्धा आपला होईल. आणि लिहिताना मात्र इथे लक्षात घ्यायला हवं की अचूकता. तर कधी-कधी आपण घाईघाईत काही लिहित असतो आणि मग तिथे चुका होतात आणि नंतर आपल्याला ती लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका लिहिल्यानंतर आपल्याला ते कळतं की ही इथे माझी चूक झालेली आहे. तर असं होता कामा नयेत. तर आधीच अत्यंत काळजीपूर्वक लेखन करणं हे अपेक्षित आहेत आणि ते तुम्ही करत आहात. ज्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जात आहेत त्या गोष्टी तुम्ही वहीत लिहून घेणं, तो अभ्यास गृहपाठ करणं हे अपेक्षित आहेत. जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील आणि ते मिळावेत अशीच या ठिकाणी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहेत. चला तर मित्रांनो, पुढच्या आपण एका स्लाईडकडे जाऊया. या कृतीचं नाव आहे बघा, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. आता तुम्हाला माहिती असेल की आपण प्रत्येक पाठाच्या पीपीटीच्या माध्यमातून जेव्हा आपण पाठाचं जे काही अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की मी सर्वात शेवटी त्या पाठातील असणारे वाक्प्रचार देत असतो. का देत असेल तर यामागे कारण असं आहे की वाक्प्रचार हे आपल्याला 4 गुण मिळवून देणारे सर्वात महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाची अशी कृती आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय कृती करा सांगितली आहे त्यांनी,
तर इथे 4 वाक्प्रचार दिलेले आहेत, ज्यांचा अर्थ तुम्हाला मी ज्यावेळी आपण पाठाविषयी मार्गदर्शन केलं तेव्हाच तुम्हाला मी त्याचा अर्थ लिहून दिलेला आहे. ते वाक्प्रचार आहेत: रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे आणि व्यथित होणे. हे ते वाक्प्रचार आहेत. आता अशाच प्रकारचा प्रश्न, अशीच कृती विचारली जाते. जेव्हा आपल्याला बोर्ड एक्झाम जेव्हा असणार आहे, तेव्हा बोर्ड एक्झाममध्ये अशाच प्रकारची कृती विचारली जाणार आहे आणि त्यामुळे आपण तशा पद्धतीने त्याचा सराव करणं इथे अपेक्षित आहे. आता इथे असं आहे की पहिलं आहे की लहानसहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. आपल्याला शोधायचं आहे आपल्याला की लहानसहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. आता इथे आपल्याला दुःखी होणे या असणाऱ्या अर्थाचा जो काही वाक्प्रचार आहे तो 4 मधील शोधायचा आहे आणि तिथे आपल्याला शोधल्यानंतर सापडतोय तो व्यतीत होणे. लहानसहान अपयशाने व्यतीत होणे अयोग्यच असतं असं म्हटलेलं आहे आणि तो रंग वेगळ्या रंगाने त्या ठिकाणी गोष्ट दाखवलेली आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे: गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. आता अवतीभोवती फिरत असतात किंवा फिरणे हा अर्थ आहे आणि त्या अर्थाचा वाक्प्रचार जो आहे तो इथे दिलेला आहे बघा. गुंजारव करीत भ्रमर फुलांभोवती रुंजी घालतात. इथे रुंजी घालणं हा वाक्प्रचार आहे. त्यानंतर ई मधलं जे तिसरं विधान आहे ते आहेत: मोठ्या माणसांबद्दल चुकीचं बोलणे हा सुद्धा अपराधच. आता चुकीचं बोलणं या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे. तो असा आहे की मोठ्या माणसांची कुचेष्टा करणं हा सुद्धा अपराधच. मोठ्या माणसांची कुचेष्टा करणं हा सुद्धा अपराधच आणि इथे कुचेष्टा करणं ह्या वेगळ्या रंगात दाखवलेला आहे. त्यानंतर शेवटचं विधान जे आहे त्यातलं ते आहेत: सध्या घरांमध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत आणि याचं मग कुरतडल्या गेलेल्या आहेत हा इथे अर्थ घेऊन चालणार नाही. तर घरांमध्ये उंदरांची संख्या वाढल्याने इथे आपल्या लक्षात घ्यायला हवं आणि मग ते संख्या वाढल्याचा या अर्थाचा असणारा वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे आणि तो आहे पेव फुटणे. आणि म्हणून नंतर मग वाक्यात असं त्याचं रूपांतर केले गेलेलं आहे की सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडलेल्या गेल्या आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग तुम्ही या ठिकाणी जो काही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्थ दिसेल तो अर्थ फार महत्त्वाचा आहे आणि त्या अर्थाच्या संदर्भात आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच तो अर्थ आणि तो वाक्प्रचार या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसून येऊ शकतील असं आपल्याला म्हणता येईल. चला तर आपण मित्रांनो 6व्या कृतीकडे जाऊया. ही 6वी कृती जी आहे ती कृती आहे पाठ्यपुस्तकात दिली तुमच्या की खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा यामध्ये तो तक्त्यामध्ये खरं पाठ्यपुस्तकात तो तक्ता दिलेला त्यामध्ये तक्त्यातील पहिला विभाग आहे तो शब्द. दुसरा विभाग जो आहे तो आहे प्रत्ययाचा आणि तिसरा विभाग जो आहे त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द.
म्हणजे ही जी कृती आहे ती फक्त शब्द दिलेले आहेत. तुम्ही शब्दातील प्रत्यय ओळखायचं आहेत आणि प्रत्ययाच्या प्रमाणे त्या प्रत्ययाचा एक वेगळा शब्द लिहायचा आहे. आता हे सगळं असं असताना आपल्याला असं दिसून येईल की पहिला शब्द आहे अतुलनीय. पहिला शब्द आहे अतुलनीय. त्याचा प्रत्यय आहे नीय. मग त्याच प्रत्ययाचा एक वेगळा शब्द लिहायचा आहे, तो माननीय, सन्माननीय असे वेगवेगळे शब्द. इथे फक्त मी माननीय लिहिलं आहे म्हणून माननीयच लिहायला हवा अशातला भाग नाही. तुम्हाला जे काही वेगवेगळे शब्द तुमच्या शब्दकोशातील तुमच्या लक्षात असतील, अशापैकी कुठलाही अचूक असा शब्द तुम्ही इथे निवडू शकता. दुसरा आहे प्रादेशिक. आता प्रादेशिकमध्ये शिक हा प्रत्यय येणार नाहीत. नाहीतर बऱ्याच जणांना वाटेल वरती निय आहे म्हणजे इथे दुसरीकडे दुसऱ्यामध्ये शिक असा प्रत्यय येईल का? नाही. तर तो शिक हा शी म्हणजे ई आहे आणि म्हणून त्याचा ई आहे म्हणून इक शब्द झालेला आहे आणि तो तशाच प्रकारचा भौगोलिक, अशा प्रकारचा प्रादेशिकचा त्या प्रत्ययाचा असणारा वेगळा शब्द जो आहे तो भौगोलिक असा शब्द दिलेला आहे. त्यानंतर गुळगुळीत. आता इथे सुद्धा इत हा प्रत्यय आहे. गुळगुळीत शब्दासाठी इत हा प्रत्यय आहे आणि मग टवटवीत असं त्याचं रूपांतर आहे. टवटवीत असं आपण म्हणतो की गुळगुळीतचं इत नंतर हा प्रत्यय आणि त्याचा वेगळा शब्द जो आहे तो टवटवीत. असे अजूनही याच अर्थाचे वेगळे शब्द तुम्हाला सापडतील. अनुकुचीदार. तर इथे दार जो आहे तो दार शब्द त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द डौलदार असा वेगळा शब्द घेतलेला आहे. आता ही कृती देण्यामागची काय भूमिका असेल हे जर आपल्याला वाटत असेल की का ही कृती का दिलेली असेल, तर ही व्याकरणातील कृती आहे. म्हणजे तुम्हाला व्याकरणामध्ये नक्कीच तुमच्या लक्षात येईल की प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द असे 3 शब्दांचे जे प्रकार आहेत, यांचा आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे. आणि हा उल्लेखाच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे जे प्रत्यय आहेत, त्या प्रत्ययानुसार तुम्हाला जो दिली जाईल ती कृती थोड्या वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. तुम्हाला एकंदर 4 शब्द दिले जातील आणि ते 4 शब्द जे आहेत ते एका टेबलमध्ये म्हणजेच प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त या प्रकारांमध्ये ते कुठे बसत असतील त्या तक्त्यामध्ये भरा आणि प्रत्येक अचूक शब्दाला अर्धा गुण असतो आणि एकंदर ही जी कृती आहे या प्रत्ययांवर आधारित असणारी कृती ही 2 गुणांची असते आणि त्या 2 गुणांची असलेल्या कृतीमुळेच आपल्याला असं दिसून येतं की आपल्याला त्या ठिकाणी त्या कृतीमुळेच आपल्याला 2 मार्क्स मिळू शकतात. मात्र आपल्याला अचूक म्हणजे प्रत्यय घटित, उपसर्ग आणि अभ्यस्त अत्यंत कमी सिलेबस आहे यांचा. 1-2 पानांची काही आपण जर उजळणी केली तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पैकीच्या पैकी म्हणजे व्याकरणामध्ये 8 आणि 8 16 गुण जे आहेत, अ विभागामध्ये 8 आणि आ विभागामध्ये 8 असे 16च्या 16 गुण जर मिळवायचे आपल्याला असतील, तर बारीक-सारीक ज्या गोष्टी असतील त्या आपण अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सहजपणे ते मार्क्स आपल्याला मिळू शकतील आणि ते मिळावेत ही सर्वांकडून किंवा माझ्याकडून सर्वांना अपेक्षा आहे. मित्रांनो, आपण 7व्या स्लाइड्सकडे आपला हा प्रवास सुरू आहे आणि पाठ्यपुस्तकात तुम्हाला ही जी 7वी स्लाइड जी आहे ती सुद्धा असं सांगितले की खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा. पुन्हा एकदा पहा. खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा. काय विधान आहेत? तर पहिलं एक विधान असं आहे की अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.
आता खरं हा 5वी पासून असणारा सगळा अभ्यास आहे, की ज्या शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, त्या 8 जातींमध्ये नाम ही सर्वात पहिली अशी जात आहेत. वस्तूंच्या किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या नावाला नाम असं म्हणतात, अशी त्याची एक साधी सोपी व्याख्या आहे. आणि ही व्याख्या सांगत असताना आपल्याला या ठिकाणी हे सगळं पाहत असतानाच आपल्याला नामाचे जे 3 प्रकार आहेत, म्हणजे विशेष नाम, जे आपलं सगळ्यांची जी नावं आहेत त्याला विशेष नामं म्हणतात. सामान्य म्हणजे एखाद्या समुदायाचा, एखाद्या अ, समुच्चयाचा जर बोध होत असेल, एकापेक्षा जास्त वस्तू किंवा ज्या गोष्टी यांचा बोध होत असेल, तर या ठिकाणी ते सामान्य नाम असतं. आणि एखादा गुण असेल, एखाद्या भावना असतील आणि त्या दाखवलेल्या असतील, तर त्या ठिकाणी ते असणारं नाम जे आहे ते भाववाचक नाम आहेत. याची कुठेतरी आपल्याला हे 5वी, 6वी, 7वी मध्ये जो व्याकरणचा जो भाग झालेला आहे, तो तुमच्या लक्षात यावा, याच दृष्टीने या ठिकाणी काही विवेचन दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते, यामध्ये अश्विनी विशेष नाम आणि पुस्तक हे सामान्य नाम आहे. दुसरं आहे अजय आजच मुंबईहून परत आला. अजय विशेष नाम आहेत आणि मुंबई हे सुद्धा विशेष नाम आहे. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. इथे गुलाब विशेष नाम आहेत, तर सौंदर्य हे भाववाचक नाम आहेत. चौथं विधान जे आहे ते रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहेत. अधोरेखित आहेत रश्मी आणि दुसरा शब्द आहे गोडवा. तर रश्मी हे विशेष नाम आहेत आणि गोडवा हे भाववाचक नाम आहेत. आता आपल्याला विशेष नाम या ठिकाणी पुस्तक सामान्य नाम सुद्धा आलेलं आहे आणि भाववाचक नाम आलेलं आहे, म्हणजे तीनही नामांच्या संदर्भात. आता पुस्तक म्हटल्यानंतर अनेक पुस्तकांचा इथे बोध होतो आहे, म्हणून त्याला सामान्य नाम म्हटलेलं आहे. इथे मुंबई जेव्हा आलं तेव्हा मुंबई म्हटल्यानंतर फक्त आपल्याला मुंबई शहरच आपल्या लक्षात येतं, म्हणून ते विशेष नाम आहेत. तर सौंदर्य, गोडवा या गोष्टी ज्या आहेत त्या भावना दर्शवणाऱ्या असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या भाववाचक नामांमध्ये दिसून येतात, असं दिसून येईल. म्हणून आपल्याला हा सुद्धा नामांचा आणि हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, हे सगळे जे आहेत ते व्याकरणातील प्रश्न क्रमांक 4 जी कृती आहे त्यामध्ये हे शब्दसंपत्तीमध्ये या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आणि म्हणून आपण त्यांची तयारी करणं गरजेचं आहे. कारण अर्धा मार्क्स या ठिकाणी असतो. जेव्हा ज्या कृती छोट्या विचारल्या जातील त्यांच्यासाठी अर्धा मार्क्स असतो. 2 शब्द दिले जातात तर त्याला 1 गुण दिला जाईल. तर एकूण 4 त्या ठिकाणी शब्दांवर आधारित असणाऱ्या कृती असतील आणि साधारणपणे 8 शब्द आपल्याला अपेक्षित असतील जे लिहिणं आणि त्यातून मार्क्स मिळवणं. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की या सगळ्या बारीक गोष्टींसाठी सुद्धा व्याकरण विभागातले मार्क्स आपल्याला मिळावेत, हा हेतू यामागचा आहे. आणि तो आपल्याला साध्य करण्यासाठी त्या सगळ्या व्याकरणांच्या भागाकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक आणि थोडं आता जसं आपल्याला एक सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांच्या ज्या व्याख्या आपण पाहता आल्या त्या जुन्या 5वी, 6वी, 7वीच्या अभ्यासामध्ये त्या आहेत आणि त्यामुळे त्याची उजळणी व्हावी हा हेतूसुद्धा ही कृती देण्यामागे असेल असं मला वाटतं. आणि मग तुम्हाला हे सुद्धा कळेल की जुना अभ्यास किंवा जुन्या पुस्तकातील अभ्यास करणं सुद्धा अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला ते सगळे मार्क्स मिळू शकतील. आता आपण या वसंत हृदय चैत्र हा जो दुर्गा भागवत यांचा जो पाठ आहे त्या पाठातील स्वाध्यायातील शेवटचा जो प्रश्न आहे, खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. एका कृतीकडे आपण जातो. त्यानंतरचा 90 जे सोमत असणारा जे काही कृती आहे त्यातली एक कृती आपण घेतलेली होती आणि दुसऱ्या ज्या 2 कृती आहेत
की वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा किंवा चैत्रातील पिंपळाच्या पालवीचं वर्णन करा. तर या दोघांच्या उत्तरासाठी जे आपण पिंपळ पान जे आपण जी पीपीटी पाहिली होती, त्या पीपीटीचा आपल्याला हा स्वाध्याय सोडवताना नक्की तुम्ही जरा मागे जाऊन त्या पीपीटीकडे पहा, म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला सहज लिहिता येऊ शकेल. आणि या ठिकाणी जे एखादी तुमची आठवण सांगा. ती तुमची आठवण असेल म्हणून ते या ठिकाणी मी मार्गदर्शन केलेलं नाहीत. कारण प्रत्येकाची आठवणी वेगळी असेल. आपण एक दिशादर्शक म्हणून स्वमत घेत असतो. मात्र खऱ्या अर्थाने तुमचं स्वतःचंच मत तिथे लिहिणं अपेक्षित असतं. आता 8वी या ठिकाणी कृती जी आहे, खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. म्हणजे आपल्याला आधी हा जो काही 2, 3, 4, 5 वाक्य समोर तुमच्या दिसतायत, ती वाक्य आपण नीट वाचायला हवीत. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू, तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो. तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नयेत हे सांगणे महत्त्वाचे असते. आता इथे आपण जेव्हा हे सगळं ऐकतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की कुठेतरी 4 शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे कर्ण, दुसरा शब्द आहे सोबती, तिसरा शब्द आहे मार्ग आणि चौथा शब्द आहे हर्ष. आणि मग त्यांनी सांगितलेले की यातून जे 4-5 ओळी दिसतायत आपल्याला, त्या 4-5 ओळीमधून पर्यायी शब्द जे आहेत, म्हणजे कर्णाला पर्यायी शब्द कोणता, सोबतीला पर्यायी शब्द कोणता, मार्गला पर्यायी शब्द कोणता आणि हर्षला पर्यायी शब्द कोणता, हे सगळं आपण अपेक्षित आहेत आपल्याकडून. तर कर्णाला पर्यायी शब्द आहे कान, सोबतीला आहेत मित्र, मार्गला आहे वाट आणि हर्षला आहे आनंद. आपल्याला त्याच वरच्या 5 विधानांमध्येच हे शब्द लपलेले आहेत. याला खऱ्या अर्थाने जर आपण पर्यायी शब्द म्हणण्यापेक्षा समानार्थी शब्द म्हणणं अधिक योग्य किंवा उपयुक्त ठरेल. कारण तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये आपल्याला एखादा शब्द दिला जातो आणि त्याचे 2 समानार्थी शब्द लिहा असं सांगितले जातात. अशा प्रकारची कृती असते आणि या कृतीची उजळणी व्हावी या हेतूनेच तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कृती, परंतु त्यांना जायचं आहे की तुम्हाला समानार्थी शब्द येतात की नाहीत या गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे आणि ते जावं आणि त्या समानार्थी शब्दांचा तुम्हाला नक्की काय व्हावा, उपयोग व्हावा या हेतूने तुम्ही त्या गोष्टी सांगितलेल्या ज्या आपण या उत्तरात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर कटाक्षाने पाळल्यात तर आपल्याला सहजपणे त्याची सुद्धा उत्तरं लिहिता येऊ शकतील आणि ती सहजपणे तुम्ही लिहाल अशी खरी अपेक्षा आहे. या साधारणपणे 8 स्लाईडच्या माध्यमातून हा जो तुमच्या या वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो कव्हर करण्याचा माझ्या वतीने मी प्रयत्न केलेला आहे. आता तुमचं एकच काम आहे की तुम्ही जो दिलेला स्वाध्याय जो आहे तो नीट वाचायचा आहे आणि त्याचं लेखन करणं अपेक्षित आहे. नुसतं वाचून किंवा स्लाईड पाहून किंवा पीपीटी पाहून त्या गोष्टी होणार नाहीत. तर तुम्ही त्याचं लेखन करायचं आहे आणि लेखन केल्यानंतर पालकांना दाखवा. ही सुद्धा गोष्ट फार महत्त्वाची आहे. पालक पाहू देत की नको पाहू देत, तरी सुद्धा आपण बाबा मी हा सगळा अभ्यास केला आहे, मी सगळं हे लिहिलेलं आहे, ते पालकांना दाखवणं गरजेचं आहे. कारण पालकांना सुद्धा माहीत व्हायला हवं की तू किती अभ्यास करताय तो. एकदा त्यांना माहीत झालं की तुमच्यावरचा विश्वास जो आहे तो अधिक दृढ होईल आणि जर तुम्हाला काही जर तुम्हाला काही गोष्टी त्यात आल्या असतील किंवा काही गोष्टी अडचणी असतील, तर अडचणीसुद्धा पालकं सोडवू शकतात आणि म्हणून पालकांचं मार्गदर्शन, सहकार्य घ्या आणि आपला अभ्यास अधिक जोमाने करा. सर्वांना धन्यवाद देतो.